हा बघा, आता आपण कुडूसवरून वाड्याला जातो ना, तर तिथे गावकरी खानावळ अशा प्रकारचा बोर्ड लागलेला होता. तर आज मी ठरवलं की आपण गावकरी खानावळमध्ये जाऊया. प्रत्यक्ष आपल्याला काय तिथे चुलीवर जेवण घरगुती पद्धतीचं मिळतंय. आणि ह्या आजीबाई ज्या आहेत ते आपल्या गातेच्याच आहेत आणि त्यांचा हा फोटो आहे. आणि या गावकरी खानावळच्या मालकीन ज्या आहेत समीक्षा गोतारणे, आज आम्ही तिकडे आलेलो आहे. आणि हे बघा, एकदम अशी झाडी, इकडे ऊस लागला आहे, तिकडे आंब्याची झाडी आहे, पुढे तिकडं असं. आणि मग हे समर्थ कृपाचे बनवलेलं आहे धाबा, एक छोटासा असा धाबा बनवलेला आहे, त्याच्यामध्ये हे जेवण. आणि माझ्यासाठी अजून आमचे भाऊ इकडे आलेले आहेत. आता मी शाकाहारीमध्ये मागवलं आहे. आणि माझा मित्र आहे त्याला मी मटणामध्ये, अतिशय रुचकर असं मटण आहे, इकडे राईस दिलेले आहे, इथे गावठी आपल्या भाकरी आहेत, रस्सा आहे, इकडे शाकाहारीमध्ये पण 2 भाज्या आहेत, त्याच्यानंतर मलाई रस्सा दिला आहे, त्याच्यामध्ये डाळ दिलेली आहे. आणि पुन्हा आता आपण समीक्षा गोतारणे ज्या आहेत त्या प्रत्यक्ष ताई इकडे या बाहेर, ह्या त्या मालकीन आहेत, त्यांच्याकडे आम्ही आलेलो आहे. आणि त्या मग त्यांचा किती वर्षापासून तुम्ही सुरू केलं? नाही, झाले 6-7 महिने. आणि कसा लोकांचा प्रतिसाद? चांगला आहे ना? हो. आणि खरंच आधी एकदम आतमध्ये एकदम निवांत, ज्यांना टेन्शन असेल त्यांनी एकदा इकडे या आणि जेवणाचा आस्वाद घ्या. आपल्या गातेस रोड इकडनंच जातो, की फक्त बोर्डाकडून आतमध्ये यायचं आहे, 1-1.5 किलोमीटर आतमध्ये यायचं आहे. तर आम्ही सुद्धा आता त्यांच्याकडे आलेले आहे, आम्ही खाण्याचा आता आस्वाद घेणार आहोत. हे शाकाहारीमधलं एकदम मूग आणि बटाटा जो आपला गावठी जो जेवण असतं त्याच्यामधला केलेलं आहे. खूप रुचकर आहे, खूप स्वादिष्ट आहे. तुम्ही या, तुम्ही आस्वाद घ्या आणि ताव मारा आता पावसाळ्यामध्ये मटण, चिकन, मच्छी याच्यावर. ओके.